मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं की आईबाबांना या डिवोर्सबद्दल सांगावं कसं. त्याचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. त्यामुळे नंदिनी म्हणते, जीवा हे पहा, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ना या सगळ्याचं, कारण आपण सांगूयात आईबाबांना आणि त्रासही करून घेऊ नका. तेव्हा जीवा विचारतो, पण तुला नाही त्रास होत का या सगळ्या गोष्टींचा, की फक्त दाखवतीयस मला? नंदिनी म्हणते, त्रास होतोय, पण फक्त त्रास होतोय हा विचार करून तो कमी नाही होणार ना. अहो, तुम्हालाच तुमच्या आईबाबांना सांगायला एवढं जड जातंय, तर हीच तारेवरची कसरत मला दोनदा करावी लागणार आहे. एक म्हणजे तुमच्या आईबाबांना सांगताना आणि दुसरं म्हणजे माझ्या आईबाबांना सांगताना. आता हे असं नंदिनीने म्हटल्याबरोबरच जीवा खूप टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, याचा तर विचार खरंच मी केलाच नव्हता आणि हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही. कसं सांगणार कसं आहेस तू त्यांना? तेव्हा नंदिनी म्हणते, माहीत नाही, पण बघूयात. आता झोपा ना तुम्ही, मी सुद्धा माझं काम आवरलं की मग झोपेन. तेव्हा जीवा नुसता आपल्या अंथरुणावर पडतो, पण त्याला काही झोप येत नसते. तर नंदिनी आपलं काम करत बसते. आता काही वेळानंतर त्याला सुद्धा झोप लागते. मग नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं. तर तिला आता खूप वाईट वाटत असतं की तिला आता डिवोर्स होणार आहे. दुसरीकडे पिहू आपल्या रूममध्ये गेलेली असते. तिला आता खूप मोठा शॉक बसलेला असतो, कारण वसूचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं की याच वसूने दीपकला लग्नामध्ये पाठवून त्या नंदिनीला किडनॅप केलं होतं. मग आता ही गोष्ट तर खरंच खूप डेंजर आहे, पण आता मला कुणाला तरी ही सांगावी लागेल, कुणाबरोबर तरी शेअर करावी लागेल, पण सांगू तरी कुणाला असा ती विचार करते, कारण तिला आता कुणापासून काहीही सत्य लपवायचं नसतं. दुसरीकडे रम्या काम करत बसलेली असते. तर वसू तेथे जाते आणि म्हणते, काय झालंय ना मला कळतच नाही. तेव्हा रम्या विचारते, काय झाले आई? तर वसू म्हणते, अगं माझा उजवा डोळा ना खूप फडफडतोय, कळतच नाही नक्की काय होतंय मला. तेव्हा रम्या म्हणते, अगं मग डोळे जरा 2 मिनिटे बंद कर आणि शांत बस. तेव्हा वसू म्हणते, नाही ग आई, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं, काहीतरी वाईट संकेतच मला आता वाटतंय. ए बाई, काही वाईट नाही ना घडणार असं ती आता विचारते. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, कशाला काही वाईट घडेल? अगं उलट पार्थ आणि काव्याच्या डिवोर्समुळे ना सगळं चांगलंच होणार आहे. मग वसू म्हणते, नाही ग रम्या, मला सतत भीती वाटतीये. पार्थ आणि जीवा नाही का तिकडे दीपकला पकडायला गेले होते, तेव्हा कसं मला फिलिंग येत होतं तसंच काहीसं मला वाटतंय. मग आता रम्या सांगते, दीपकचं प्रकरण जुनं झालं, संपलं आता. तेव्हा वसू घाबरतच विचारते, नक्की ना? तेच त्या भूतकाळातलं भूत असं माझ्या मानगुटीवर पुन्हा बसणार नाही ना? तेव्हा रम्या म्हणते, काहीतरीच काय आई, तुझं ना आपलं काहीतरीच असतं. आता वसू खूपच घाबरते आणि म्हणते, नाही ग, मला ना जरा भीतीच वाटतेय. मगाशी सुद्धा कोणीतरी माझं बोलणं ना सगळं ऐकलंय आणि आता सुद्धा ना माझा उजवा डोळा फडफडतोय म्हटल्यानंतर काही खरं नाही. तेव्हा ती आता लगेचच देवाचा सुद्धा धावा करू लागते. दुसऱ्या दिवशी नंदिनी आपल्या रूममध्ये आवरत बसलेली असते. तेवढ्यातच पिहू आता तेथे येते आणि म्हणते, वहिनी. तेव्हा काय झालं पिहू, काय झालं बेटा? अगं तुला एवढा घाम आलाच कसा असं नंदिनी विचारते. तुला काही त्रास होतोय का बेटा? तेव्हा ते असं म्हणून पिहू फक्त अजूनच घाबरू लागते. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालंय पिहू, कुठली वस्तू फुटली आहे का तुझ्या हातातनं? मग आता ती म्हणते, नाही वहिनी. तेव्हा नंदिनी विचारते, कुणी काही बोललंय का तुला घरातलं बेटा? तेव्हा पिहूच्या तोंडातून आता ते शब्दच फुटत नसतात. नंदिनीला आता काही कळत नसतं नक्की झालंय काय पिहूला, तुला काही हवंय का असंही ती विचारते. आणि आई बाबा घरात नाहीये म्हणून तू घाबरलीयस का? माझा फोन इथेच आहे, मी आईला फोन करून देते की. तेव्हा पिहू म्हणते, नको फोन असं म्हणून ती सांगू लागते, अगं मी ऐकलंय तुला ना. तेव्हा पिहूला पुन्हा आता ते वसूचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे आपल्या मावशीनेच दीपकला सांगून नंदिनी वहिनीला किडनॅप केलं होतं. हे आठवल्यानंतर आता ती जोरातच ओरडते, वहिनी. मग आता नंदिनीला समजतं हिला काहीतरी सत्य सांगायचंय, म्हणून ती म्हणते, काय सांगायचंय बेटा, मी विश्वासाने ऐकेन ना तुझं. मग आता पिहू मनातच विचार करते, तू विश्वास ठेवशील की नाही हे मला माहीत नाही, पण बाकीचे तर ठेवणारच नाहीत. तुला कसं सांगू मी तुझ्याबद्दल जे मला कळलंय. तेव्हा नंदिनी पुन्हा तिला शांतपणे विचारते, बोल ना ग पिहू बेटा, काय झालंय? बोलतीयस ना तू, बोल मग. तेव्हा पिहू घाबरतच म्हणते, मी तुझ्याबद्दल ऐकलं ते. असं म्हणून ती म्हणते, मी नंतर बोलते हा तुझ्याबरोबर, बाय. असं म्हणून ती तेथून लगेचच जाते. मग आता
नंदिनी म्हणते काय झालं अगं पिहू, आणि तिला समजतं नक्कीच पिहूला काहीतरी मला सांगायचं असेल. मग आता नंदिनीला सुद्धा टेन्शनच येतं. दुसरीकडे पार्थ हा अनिशाबरोबर फोनवर बोलत असतो की काव्या मला सांगूनच गेल्यात की तुमच्या दोघींना रिव्हिजन करायची आहे, म्हणून त्या लवकरच जरा अकॅडमीमध्ये आल्या आहेत. पण माझी एक रिक्वेस्ट होती, कारण मी दुसऱ्याच कारणासाठी तुला फोन केलाय, म्हणजे माझा विषय काढून ना तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका. म्हणजे इन जनरल सुद्धा माझ्यावरून काही चिडवाचिडवी होत असेल ना तर ती सुद्धा अजिबात करू नका, कारण मला त्यांनी आता अभ्यासावर फोकस केलेला हवाय. त्यांना कोणतंच आता माझ्यामुळे तरी डिस्ट्रॅक्शन नको, असं आता पार्थ अनिशाला सांगतो. तेवढ्यातच आता पिहू तेथे येते. ती खूप घाबरलेली असते आणि म्हणते पार्थ दादा हे बघ ना, मला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. तेव्हा पिहू काय बोलायचंय, बोल ना बेटा, असं पार्थ म्हणतो. मग आता पार्थ म्हणतो पिहू बाळा तुला किती घाम आलाय, तू किती थरथरतीयस, बस बरं इथे अगोदर, काय झालं मला सांग, असं म्हणून तो तिला अगोदर शांत करतो आणि तिचा घाम व्यवस्थित स्वच्छ करतो आणि म्हणतो सांग ना बेटा काय झालंय तुला. मग आता पिहू म्हणते ते ना मी असं ऐकलं होतं काहीतरी. मग आता ती पुन्हा सांगू लागते मी सहजच तिथे रूम बाहेर गेले होते. मग आता पिहू मनात विचार करते सांगू का मी दादाला की नको सांगू, कारण नंदिनी वहिनीसारखं त्याने सुद्धा त्याच्या लग्नामध्ये खूप सफर केलंय. मग आता ती विषयच टाळते आणि लगेचच म्हणते मी काहीतरी मागायला आले होते, ते स्केच पेन हवे आहेत मला. मग आता पार्थ तिला स्केच पेन देतो. ती लगेचच जाऊ लागते तेव्हा पार्थ तिला अडवतो आणि म्हणतो ए पिहू थांब ना अगं. मग आता ती म्हणते नाही रे, ड्रॉइंग काढायचं होतं ना म्हणून आले होते, असं म्हणून ती तेथून जाते काही न सांगता. तेव्हा पार्थ म्हणतो पिहू अगं थांब बेटा, तरीही पिहू थांबत नाही. तेव्हा पार्थ आता मनातच विचार करतो की पिहू नेमकं काय सांगणार होती. मग दुसरीकडे आता मानिनी ही मंजू बरोबरच फोनवर बोलत असते आणि मिथून दादांनी मला सांगितलंय की तुम्ही जिथे गेला आहात ना तिथे उत्तम बेत आहे, तुम्ही एन्जॉय करा. आणि खरं सांगू यावेळी तुम्ही श्रेयाला घेऊन गेलात ना ते मला बरंच वाटलं, कारण या अशा लग्नांमध्ये ना चांगल्या घरातली मुलं त्यांचे आईवडील सुद्धा असतात आणि कदाचित एखादं स्थळ श्रेयाला सुद्धा मिळून जाईल. अहो पिहूची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोतच ना. तेवढ्यातच आता पिहू ही तेथे येते आणि ती शांतपणे तेथे खाली बसलेली असते. मग आता मानिनी लगेचच फोन ठेवते. मग पिहू जरा खोकलत असते. त्याच वेळी आता मानिनी फोन ठेवून तिच्याजवळ जाते, विचारते काय झालं पिहू, अगं बोल ना बेटा काय झालं. तेव्हा तिला समजतं की पिहूला तर खूप ताप आलाय. तेव्हा चल बरं उठ बरं, आपण औषध देऊयात तुला, चल औषध पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल, असं मानिनी म्हणते. मग आता कुणी काही बोललंय का तुला, असं मानिनी विचारते. तेव्हा पिहू म्हणते नाही नाही मी काहीतरी ऐकलंय. तेव्हा काय ऐकलंयस तू, असं मानिनी विचारते. तर पिहूला आता चक्कर आल्यासारखं होत असतं आणि खरंच तिने आता ते जे बोलणं ऐकलेलं असतं ना वसूचं, त्यामुळे तिला प्रचंड असा धक्का बसलेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते. तिला वसूचं सततच ते बोलणं आठवू लागतं. त्यानंतर पिहू आता डायरेक्ट चक्कर येऊनच खाली कोसळते. तेवढ्यातच जीवा, आनंदिनी, पार्थ तेथे धावत येतात आणि पिहूला काय झालं असं विचारतात. तेव्हा वसू त्याचबरोबर रम्यासुद्धा आलेली असते. तर आता पिहूला अगदी फिटच आलेली असते. वसू म्हणते पाणी द्या बरं पटकन. मग आता नंदिनी म्हणते नको पाणी, कारण फिट आल्यानंतर पाणी द्यायचं नसतं. तेव्हा वसू विचारते पण अशी कशी अचानक हिला फिट आली. तेव्हा जीवा म्हणतो प्लीज पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत राहा. मग आता पार्थ तिचे पाय असे चोळत असतो, तर नंदिनी त्याचबरोबर रम्या या दोघीही मिळून तिचे हात असे चोळत असतात जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल. सगळेजण तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत असतात, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पिहू अजूनही शांत काही झालेली नसते. मग त्यानंतर थोडं पिहूला बरं वाटतं आणि ती शुद्धीवरच येते. नंदिनी विचारते बाळा तुला बरं वाटतंय, तुला छान वाटतंय का आता. तेव्हा पिहू आता उठते आणि तेथे खुर्चीवर बसते. तेव्हा आता दीर्घ श्वास पार्थ तिला घ्यायला सांगतो. मग वसू म्हणते की पिहू बाळा काय झालंय काय तुला अचानक असं. तेव्हा आता वसूने असं विचारल्यानंतर पिहू खूपच घाबरते आणि नंदिनीलाच घट्ट मिठी मारते. तेव्हा आता वसू विचार करते की पिहू मला घाबरून माझ्यापासून अशी दूर का झाली असेल, काय झाले काय हिला नक्की. मग आता जीवा विचारतो मला एक कळत नाही हिला अचानक अशी फिटच कशी काय आली. तेव्हा पार्थ सांगतो अरे जेव्हा स्केच पेन घ्यायला मगाशी आली होती ना रूममध्ये, तेव्हा सुद्धा ती खूप घाबरली होती, घामाघूम झाली होती. तेव्हा आता नंदिनी सुद्धा सांगते मगाशी जेव्हा ही माझ्या रूममध्ये आली होती ना
ना तेव्हासुद्धा खूप घाबरली होती पिहू. तेव्हा आता मानिनी सांगते, मी इथे फोनवर बोलत होते ना तेव्हा ही इथे कोपऱ्यात बसली होती घाबरून. तिला घाम फुटला होता. तिला म्हटलं की चल मी तुला औषध देते. तर ती मला म्हणाली मी काहीतरी ऐकलंय, मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा पिहू अजूनच घाबरते कारण तेथे वसू आत्या असते. मग वसूसुद्धा आता जरा घाबरतेच कारण तिला थोडा का होईना आता संशय आलेला असतो की माझं बोलणं नेमकंच पिहूने ऐकलं की काय. नंदिनी विश्वासाने विचारते, बाळा पिहू नक्की तुला काय बोलायचंय, बोल ना. मग आता पिहू काही सांगणार तितक्यातच आता वसू मोठ्याने आरडाओरडा करते आणि मिथून व मंजू गेले आहेत कुठे, त्या लेकराला त्यांच्या फीट येतीयेत आणि आईबाप मस्त फिरत बसले आहेत का. अगं मानिनी आपल्याला कसं सांगेल ती मोकळेपणाने, कारण आई बाबा नकोत का तिच्याजवळ, तुम्ही अगोदर फोन करा ना, असं वसू मोठ्यानेच आरडाओरडा करत म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो 1 मिनिट करतो मी फोन. तेव्हा नंदिनी सारखं सारखं विचारते, पिहू बाळा अजिबात घाबरायचं नाही, ते सगळेजण आहेत, तू मगाशी काहीतरी सांगणार होतीस, सांग आता. अगं नक्की काय ऐकलं आहेस तू, बोल ना बेटा. तेव्हा आता पार्थसुद्धा म्हणतो बोल बाळा. मग आता ती सांगणार तितक्यात वसू पुन्हा आता तिच्याकडे रागात पाहते आणि काय सांगणार होतीस असं विचारते. तर आता पिहू अजूनच घाबरते. मग आता पिहू घाबरूनच म्हणते की मला रूममध्ये अगोदर घेऊन चला कारण माझं डोकं खूप दुखतंय. तेव्हा सर्वजण म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणून आता नंदिनी आणि मानिनी दोघीही तिला रूममध्ये घेऊन जातात. तिथंच आता जीवासुद्धा तेथे येतो. पार्थ विचारतो, केला का रे जीवा मिथून काकांना फोन. तेव्हा तो म्हणतो हो केला, ते म्हणतायत की आम्ही निघतोय आता. मग आता पार्थ विचार करतो नक्की काय ऐकलं असेल रे जीवा या पिहूने, कारण ती एवढी का घाबरली आहे. तेव्हा जीवा म्हणतो तेच कळत नाहीये, पण इतकं कशाला घाबरली असेल ती. तेव्हा वसूला आता फुल डाऊट आलेला असतो की नक्की पिहूनेच माझं सगळं बोलणं ऐकलं असणार आणि पिहूच माझ्या दरवाजाच्या बाहेर उभी होती आणि पिहूने जर सगळं बोलणं ऐकलं असेल तर, अशी मनातून तिला भीतीच दाटून येते. तर दुसरीकडे पिहू आता तिच्या रूममध्ये असते. मानिनी तिच्या डोक्यावरून हात फिरवते, तिला पांघरून घालते आणि म्हणते बेटा हे बघ मी तुला एक गोळी देते, ती घेऊन झोप हा. तेव्हा पिहू म्हणते नको ना गं मामी, मला गोळी वगैरे नको, मला फक्त शांत झोपू दे. मानिनी तिला जरा लाडात येऊनच म्हणते बाळा ऐक ना, गोळी घेतल्यानंतर तुला बरं वाटेल. असं म्हणून ती नंदिनीला सांगते पहिल्या ड्रॉवरमध्ये तापाची गोळी असेल नंदिनी तेवढी घे बरं. मग नंदिनी आता व्यवस्थित गोळ्या काढून देते. तेव्हा लगेचच मानिनी तिला गोळी खायला सांगते. मग आता पिहू लगेचच गोळी घेते. तर मानिनी म्हणते आता तू झोप, आम्ही आहोत हा इथे, तू अजिबात घाबरायचं नाहीस. मग आता नका काळजी करू तुम्ही, पिहू नक्कीच ठीक होईल लवकरात लवकर, नंदिनी म्हणते. तेव्हा मानिनी सांगते काय चालू असेल ग हिच्या मनात, असं मुटकुळं करून बसली होती तिथे एका कोपऱ्यामध्ये. तेव्हा अगदी धस्स झालं होतं मला, पण कशाचं एवढं टेन्शन आलं असेल तिला. तेव्हा नंदिनी सांगते तेच तर कळत नाहीये, ऍक्च्युली माझ्याशी सुद्धा काहीतरी बोलायचं होतं तिला. हो मी सुद्धा किती खोदून विचारलं तिला, पण तिने काही सांगितलंच नाही. मग मानिनी म्हणते नक्कीच काहीतरी तिच्या मनात आहे, पण काय असेल. तेव्हा नंदिनी सांगते आपण तिच्याबरोबर जेव्हा बोलू ना तेव्हा कळेलच आपल्याला, तुम्ही आता या सगळ्याचा फार विचार करू नका आणि आपण हळूहळू तिला नक्कीच बोलतं करूयात. मग आता मानिनी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते या मुलांच्या मनात नक्की काय चालू असतं ना कळतच नाही बाई मला, तर काय करू ग नंदिनी आता. मग आता मानिनी म्हणते काय ग नंदिनी, एक आईवडील म्हणून आपलंच चुकत असेल का मुलांच्या बाबतीमध्ये, कारण मुलं एवढं काही मनात साठवून ठेवतात आणि मग अचानक असा त्याचा उद्रेक होतो. खरंच आपली काही चूक असते का आईवडिलांची, आपण आईवडील म्हणून कुठे कमी पडतो का, असा ती स्वतःलाच प्रश्न विचारत असते. मग नंदिनी मानिनीला समजावते नाही हो आई, असं म्हणून ती मनात विचार करते आई खरं तर चूक तुमची नसतेच कधी, कारण चुकत असेल ना तर फक्त आणि फक्त आमचं चुकतंय. आता पिहूची अवस्था बघून आईंना इतकं टेन्शन येतंय, तर आमच्या डिवोर्सचं ऐकून काय होईल असा नंदिनीच्या मनात प्रश्न उद्भवतो. आज खरं तर सांगून मोकळं व्हायचं होतं, पण आता सांगणं योग्य होणारच नाही, असं म्हणून नंदिनी डिवोर्सचा विषय जरा कानापाठीमागेच टाकते, कारण मानिनीला त्रास होईल. तर दुसरीकडे आता पार्थ हा रात्रीचा एकदम शांतपणे एकटाच तेथे हॉलमध्ये बसलेला असतो.
तेव्हा आता त्याच्या मनात डिवोर्सचेच विचार सुरू असतात. त्याने कशाप्रकारे काव्याला त्या पेपर्सवर साईन करायला सांगितली त्या गोष्टी आठवून त्याला त्रास होत असतो. त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. त्याला ते सततचे ते रेस्टॉरंटमधील प्रसंग आठवतात. मग आता काव्याने कशाप्रकारे त्या डिवोर्स पेपरवर रडत रडतच साईन केली हे सुद्धा पार्थच्या डोळ्यासमोरून काही जाता जात नाही. आता त्याच्या डोळ्यात पाणी असतं. मग नंदिनी आता तेथे हॉलमध्येच येत असते. पण आता पार्थ एकटा शांतपणे बसल्यामुळे ती निघणार तेवढ्यातच पार्थ तिला आवाज देतो, नंदिनी. मग नंदिनी लगेचच तेथे येते आणि म्हणते, सॉरी हा. तेव्हा तो आता विचारतो, काय परत का जायला निघालात? मग आता नंदिनी म्हणते, काय आहे ना, दरवेळी मी इथे येत असते आणि योगायोगाने तुम्हीच इथे असता आणि कधी कधी तुम्हालाही वाटू शकतं ना की आपण एकटेच इथे असावं. तुम्हाला तुमच्या मनाबरोबर सुद्धा काहीतरी संवाद साधायचा असेल आणि माझी उगीच अडचण नको म्हणून मी जात होते. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, ज्यांची दुःख सेम असतात ना त्यांची कधी अडचणच होत नाही माणसाला. मग आता तो तिला बसायला सांगतो. तेव्हा नंदिनी आता तेथे बसते आणि डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय का असा पार्थला प्रश्न करते. मग आता अगदी दुःखी अंतकरणाने पार्थ म्हणतो की दुसरा विषय तरी काय आहे आपल्याकडे? मग आता नंदिनी म्हणते, नाही हो तसं नाही. अहो आपल्या डोक्यात तर खरं डिवोर्सबद्दल सुरू आहे. बाकी घरच्यांना खूप टेन्शन्स आहेत कारण आईंना पिहूची खूप म्हणजे खूपच काळजी वाटते. आता पिहूला औषध द्यायला मी आणि त्या गेलो होतो आणि पिहूच्या काळजीने त्यांचा खरंच खूप चेहरा पडला होता. त्या बिचाऱ्यांना माहीत सुद्धा नाही की आपल्या दोघांच्याही मनामध्ये डिवोर्सचं वादळ गोंगावतंय. मग आता पार्थ गालातच हसतो आणि म्हणतो, आपण दोघेही असे आहोत ना, पार्टनरच्या वाट्याचं दुःख सुद्धा आपणच गिळून घेतोय, त्यांच्या वाट्याचं प्रेम सुद्धा आपणच त्यांच्यावर करतोय आणि त्यांना हवा तो डिवोर्स ना खरं तर आपण दोघेच आपल्या पार्टनरला सुद्धा देऊन टाकतोय. तेव्हा नंदिनी शांतपणे म्हणते, हो खरं आहे. मग आता नंदिनी सांगते, जीवा आणि मी आम्ही दोघांनीही फायनली डिवोर्स फाईल केली. तेव्हा पार्थ म्हणतो, आम्ही सुद्धा. असं म्हटल्याबरोबरच नंदिनी अगदी शॉक होऊन पार्थकडे पाहते. तेव्हा ती विचारते, काय कधी केलात? मग आता पार्थ एकदमच शांत राहतो, गप्प राहतो. नंदिनीला तो सांगतो की आम्ही पूजेच्या दिवशी डिवोर्स फाईल केली. अहो सकाळी सकाळी सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसून नंतर डिवोर्स फाईल करणारं कदाचित हे पहिलंच कपल असेल. तेव्हा नंदिनी अगदी शॉक होते आणि म्हणते, नाही हो तसं नाही आहे, कारण हे दुसरं कपल आहे. कारण आम्ही सुद्धा पूजेच्या नंतरच डिवोर्स फाईल करायला गेलो होतो. मग आता म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेच्याच दिवशी ना असं पार्थ विचारतो. नंदिनी म्हणते, हो, आणि मला आत्ता कळतंय की तुम्ही सुद्धा पूजेच्याच दिवशी का बरं पूजा करण्यासाठी टाळाटाळ करत होतात. तुमच्या मनामध्ये खरं तर खूप वादळ सुरू असेल ना असं ती आता विचारते. मग आता पार्थ म्हणतो, माझ्या मनात काय सुरू असेल ना हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच समजू शकताय, कारण तुमची अवस्था सुद्धा काही वेगळी नसेल ना. मग आता नंदिनी म्हणते, हो, कारण आता डिवोर्सचं पाऊल टाकून आता कसं बसं या दोघांना समजावून आपण पुढे तर चाललोय, पण कसं आहे ना या पुढची वाट जरा जास्तच कठीण आहे. मग आता पार्थ म्हणतो, आईबाबांना सांगणं तर त्याहून कठीणच कठीण आहे. कसं जमवून आणायचं मला कळतच नाहीये. तेव्हा नंदिनी सांगते, पण जमवावं तर लागेलच ना पार्थ. आता मी तर अगदी सांगून मोकळी सुद्धा होणार आहे. मग त्यानंतर नंदिनी म्हणते, खरं तर पिहूचं जे काही झालं त्यामुळे आज कोणीही मनस्थितीत नव्हतं त्या, नाहीतर मी आजच बोलले असते कदाचित. मग आता पार्थ सुद्धा म्हणतो, खरं तर मी सुद्धा अगदी हिंमत एकटवण्याचा प्रयत्न करतोय, आता बघू कसं जमतंय. तेव्हा काव्या नाही आली का अजून? बराच उशीर झालाय तिला यायला असं नंदिनी विचारते. तेव्हा त्या अनिशाकडे अभ्यासाला गेल्या आहेत असं पार्थ सांगतो आणि अनिशाचा मेसेज आला होता की आज त्या तिकडे स्टे करणार आहेत. पण यावेळी मी त्यांच्या वाटेकडे डोळे नाही लावून बसलो, कारण त्या आता इंडिपेंडंट आहेत आणि खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट. तर आता पार्थच्या मनात जे काही सुरू असतं काव्याबद्दल तेच आता नंदिनीच्या मनात सुद्धा जीवाबद्दल सुरू असतं. एकमेकांची दुःख एकमेकांबरोबर शेअर करून ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतात आणि मग त्यानंतर नंदिनी ही आता तेथून जायला निघते. तर पार्थच्या मनात अजूनही ते डिवोर्सचं वादळ मात्र सुरूच असतं. तर दुसरा दिवस उजाडतो तेव्हा मानिनी तयार होऊन जीवाच्या रूममध्ये जाते. खूप वेळ होऊन देखील आता जीवा उठलेला नसतो, म्हणून मानिनी जीवाकडे जात म्हणते, जीवा उठ तरी, किती वेळ झालाय आता बघ बरं. मग आता तो म्हणतो, आई अगं मला झोपू दे ना थोडा वेळ, कारण मला आता माझं अंथरूण सोडवतच नाहीये. अगं मला माझी ही मऊ मऊ उशी हा स्प्रिंग बेड मला खूप आवडतो. आई
झोपू दे ना गं थोडं 5 मिनिट, असं तो आता हट्टानेच म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, स्वप्न बघतोस का रे? तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई पण मी का स्वप्न बघू? तेव्हा मानिनी आता त्याला असा धपाटा घालते आणि म्हणते, कारण तू जमिनीवर झोपलास. तेव्हा जीवा डोळे उघडून पाहतो आणि खरंच तो खाली जमिनीवर झोपलेला असतो. मग आता मानिनी खूप हसते आणि म्हणते, काय अरे जीवा? तेव्हा जीवा आता लगेचच ताडकन उठतो आणि म्हणतो, आई बघ ना आता हे असं कसं? तेव्हा मानिनी म्हणते, काय बडबडतोस तू जीवा? असं म्हणून ती सततच त्याच्यावर हसत राहते. मग आता हसण्यासारखाच तर तू बोलतो आहेस, असं जीवाला मानिनी म्हणते. मग आता मानिनी म्हणते, अरे तुझ्याकडे खराखुरा अगदी मऊसूद बेड असताना तू जमिनीवर झोपतोस, मग तू बेडची स्वप्न अशी का बघत असशील? तेव्हा जीवा आता गडबडतो आणि गोंधळूनच म्हणतो, आई स्वप्न काय, आपण काहीही बघू शकतो ना? तेव्हा मानिनी विचारते, पण तू जमिनीवर का झोपलास? तेव्हा जीवा म्हणतो, अगं का झोपलो तुला कसं सांगू, झोपेत पडलो असन ग खाली. तेव्हा मानिनी म्हणते, काय एवढ्या लांबून झोपेतून पडलास? अरे ते सुद्धा एवढ्या अंथरूण वगैरे करून असं कसं होऊ शकतं? तेव्हा जीवा मोठ्यानेच हसतो, विषय टाळण्याचा प्रयत्न करत म्हणतो, आई अगं मस्करी केली ग तुझी. असं म्हणून त्याची पाठ आता भरलेली असते आणि 2 दिवसांपासून पाठ कंबर एवढी दुखतीये ना, कसं सांगू तुला. म्हटलं जरा जमिनीवर झोपून बघावं फॉर अ चेंज. तेव्हा मानिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि ती विचारते, काय रे अजूनही तू जमिनीवर झोपतोस का? मग आता जीवा म्हणतो, छे मी का जमिनीवर झोपेन? तेव्हा आता ती विचारते, काय रे भांडलास का नंदिनी बरोबर? तेव्हा जीवा विचारतो, मी काय भांडखोर वाटलो का आई तुला? तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे अजिबात नाही, माझी तिन्ही मुलं अगदी गुणी आहे आणि दोन्हीही सुना सुद्धा गुणी आहेत. मग जीवा विचारतो, या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त गुणी कोण आहे? अगं मीच आहे ना. मग आता मानिनी त्याचे गालगुच्चेच पकडते आणि म्हणते, मग वेळेवर का नाही उठलास? चल आता उठ. असं म्हणून ती पुन्हा एक धपाटा त्याला घालते आणि म्हणते, तुझ्याशी बडबड करण्यात माझा टाइम वेस्ट होतोय. असं म्हणून ती त्याला चटकन उठायला सांगते. तेव्हा मानिनी तेथून गेल्यानंतर तो म्हणतो, थोडक्यात वाचलो आज, नाही तर आईला समजलं असतं की मी रोज खाली झोपतो म्हणून. पण नाही, आईला हे सगळं कळून चालणार नाही. पण मलाच कळत नाही मी खाली का झोपतोय, माझी खोली, माझा बेड आणि मीच रोज आपला खाली झोपतोय. असा म्हणून तो काहीतरी विचार करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी नंदिनीला सांगते, माझ्या मागे ना माझं हे घर, माझं हे स्वयंपाकघर, हे सगळं तू अगदी नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. तेव्हा नंदिनी आता मनात विचार करते, आई सून म्हणून सगळंच्या सगळं माझ्यावरच सोपवायला निघाल्यात, पण जेव्हा त्यांना कळेल या घरची सून मी फार काळ राहणार नाही, तेव्हा त्यांचं काय होईल? मग आता नंदिनी घाबरते. दुसरीकडे रम्या विचारते, आई तुला जर काही माहीत असेल ना तर तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण. तर आता वसू घाबरून म्हणते, काहीही झालं तरी हे गुपित कुणाला कधीही कळता कामा नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.